राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्म परानन्दैशम् आनन्दी वल्लभम् सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवापुना अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नादतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपल्या सर्व श्रोत्यांना वंदन करून शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या रोजच्या उपासनेला आपण सुरुवात करतोय। मागच्या चिंतनामध्ये 340 नंबरच्या ओवीचा विचार आपण केलेला होता। भगवंत वर्णन करतात, अनन्य चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वाम्यहम्। मी सर्वांचं सर्व काही करतो, भक्ताचं विशेषत्वानं सगळं करतो। जे भक्त मला अनन्य शरण होऊन नित्ययुक्त होऊन माझी उपासना करतात आणि माझं मी सोडून दुसरा कशाचाही विचार करत नाहीत, त्याचा योगक्षम विशेषत्वानं मी चालवतो। सगळ्यांचाच योगक्षम भगवंत चालवतोय, पण भक्ताचा विशेषत्वानं का? भक्ताच्या बाजूने असणारा एक योगक्षम आणि भगवंताच्या बाजूने चालवला गेलेला दुसरा योगक्षम मागच्या चिंतनामध्ये आपण बघितलेला आहे। भक्ताच्या बाजूने म्हणजे भक्ताला जे हवं आहे ते देतो आणि ते हवं असते ते त्याला पुढच्या आता ओवीमध्ये 341 मध्ये सांगितलेलं आहे। आणि तो काहीच मागत नाही। न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा। संत संग देई सदा हा भक्ताच्या मार्गानं मागितलेला योगक्षम आहे। तिथं भक्त काय म्हणतोय, काय मला संत संग दे। आता तेही मागितलं नाही तर भगवंत काय करतात, त्याचं करायचं काही राखत नाहीत मात्र, कारण तो त्याला उदरनिर्वाहाची चिंता नसते। उदासपणानं तो प्रपंचाकडं आणि सगळ्या संसाराकडे पाहत असतोय। मग त्याचा उदरनिर्वाह ते चालला पाहिजे ना। त्याचा उदरनिर्वाह चालण्यासाठी दुसऱ्या लोकांची व्यवस्था करतो तो आणि दुसऱ्या लोकांच्याकडून मदत पाठवत असतो तो। त्यामुळं त्याची सेवा करणारे पुष्कळ मंडळी भेटतात। परमपूज्य डॉक्टर काकांना कधीच भ्रांत पडली नाही की माझ्या सेवेसाठी कोण असतील का? त्याची भ्रांत भगवंताला ऐसा कीजे की जगन्नाथा अभारू पडे। असं केलं पाहिजे। संतांचे एवढे उपकार भगवंतावरती आहेत की त्या भगवंतालाच वाटतंय की मी याचा ऋणको आहे, ह्याचा कर्जदार मी आहे, मी याचं कर्ज फेडायला पाहिजे। आणि म्हणून ते जरी मागितलं नाही तरी तो देतात। म्हणून म्हटलेलं आहे 2 योगक्षमाचा विचार थोडंसं चिंतन म्हणून आपण करायचा, लक्षात घ्या। इथं काय तसं 2 योगक्षम वगैरे काय नाही, योग आणि क्षम या 2 शब्दांचा अर्थ योगक्षम जो म्हटलेला आहे तो भक्ताच्या बाजूने एक, ज्या ठिकाणी भक्ताची मागणी असेल त्यावेळी, पण भक्त मागतच नसेल तर त्याचा उदरनिर्वाह करण्यासाठी तो एक, अशा 2 गोष्टीच्या बाबतीमध्ये विचार भगवंत सांगतात। आपली तहान भूक नेणे तान्हया निकेते माऊलीशी करणे। हा भक्ताच्या बाजूनं भगवंताच्या बाजूनं चालवला गेलेला काय आहे, योगक्षम आहे।
लहान बाळाला काहीच कळत नाही म्हणून काय त्याला पोटापाण्याला द्यायचं नाही काय, त्याचं पोट भरायचं नाही काय, पण ते कोण करतं? तान्ह्या निकेते माऊलीशीच करणे, तैसे अनुसरले मज प्राणे, तयाचे सर्व मी करे. त्यांचं सगळं काही मी करतो. भगवंत म्हणतात ते मागायची वाट बघत बसत नाही, कारण मागणारच नाही. मागणार नाही म्हणून काय त्याला मरू दे काय तो? नाही. तर त्याचं जे जे म्हणून आहे ते ते सगळं करतो. कारण तो आस वास पाहतो, नुसती कुणाची आस पाहतो, कुणाकडे आ वासून बघत असतो, तर तो भगवंताकडे, अन्य कुणाकडे त्याचं काय नसतं. त्यामुळे वाट बघताना त्याचीच बघत बसलेला असतो तो. म्हणून भगवंताच्या बाजूने चालवला गेलेला आहे की योगक्षम, आणि भक्ताच्या बाजूने जी मागणी होती त्यावेळी चालवला गेलेला योगक्षम. मागणी नसताना करणं हा भगवंताच्या बाजूचा आहे, आणि मागणीनंतर करणं हा भक्ताच्या बाजूचा योगक्षम आहे. इथं जे वर्णन केले ना वरच्या ओळीमध्ये, आपली तान भोगणे, तान ह्या निकेते माऊलीशीच करणे. आई मुलाला भूक लागेपर्यंत त्यानं वरडपर्यंत वाट पाहत नाही, तर तिचं त्याचं जे करायचं आहे ते अनुसरले मज प्राणे, तयाचे सर्व मी करी. पुढची ओळी बघा, जर त्याला जर भक्ताच्या बाजूने अनुसरायला आता जो आहे, भक्त मागतो ना कधी कधी, मग तया माझिया सायोज्याची चाड, तरी तेची पूर्वी कोड, का सेवा म्हणते तरी आड प्रेम सुये. ज्यावेळी जर सायुज्याची चाड असेल, माझी या सायुज्याची चाड, माझ्याशी एकरूप होण्यासाठी जी लागणारी शेवटची परमशी उच्चतम मुक्ती जी आहे सायुज्य, समीपता, सलोकता, हे 2-4 मुक्ती आहेत ना, सायुज्यता, समीपता, सलोकता आणि सायुज्यता, 3 झाले. आणखीन एक मुक्ती, तर या 4ही मुक्तीमधली सगळ्यात श्रेष्ठ मुक्ती सायुज्यता मानली जाते. त्याला कैवल्य मोक्ष म्हणतात. भगवंताशी एकरूप होण्याची व्यवस्था सायुज्य मुक्तीमध्ये आहे. जन्ममरण संपवण्याची व्यवस्था सायुज्य मुक्तीमध्ये आहे. त्यामुळे जर त्यानं सायुज्य मुक्तीची चाड म्हणजे इच्छा केली, भक्तांना जर जीव ब्रह्मैक रूप मोक्षाची इच्छा असेल, तर त्याची ती इच्छा तरी त्याची पूर्वी कोड, त्याची इच्छा पुरवण्याचं काम मी करतो. किंवा का सेवा म्हणती तरी आड प्रेम सुये, किंवा जेव्हा जन्मोजन्मी तुझी सेवा घडावी असं जर भक्तानं मागणी केली, हा योगक्षम जो मागितला तर त्याच्या त्या श्रवण कीर्तनादी सेवेत प्रेम घालतो. प्रेम सुये असा जो विचार सांगितलेला आहे, तोच विचार प्रेम म्हणजे भक्ती. मला तुझी सेवा, तू का म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी. एक मुक्तिमान मागणारे, दुसरे तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी. आम्हाला जन्माला यायचं आहे आणि तुझ्या सेवेमध्ये, तुझ्यावर प्रेम करण्यामध्ये आम्हाला आनंद वाटतो. काय मागेल ती इच्छा पुरवतो. 2 इच्छा तिथं सांगितलेल्या आहेत बघा, माझी या सायुज्याची चाड, ते पूर्वी कोड, किंवा का सेवा म्हणती आड प्रेम सुये, म्हणजे सेवेतलं जे प्रेम आहे ते प्रेम देण्याचं काम करतो. ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे योगक्षेमाची जबाबदारी आहे. भगवंत म्हणतात मी घेतो. माझ्याशी एकरूप व्हायचं आहे का तुला, तर ते लाड मी तुझे पुरवतो. कोड म्हणजे लाड, तरी त्याची पूर्वी कोड, मी त्याचे लाड पुरवतो. माझी सेवा करायची त्याला इच्छा जर असेल, तर ते प्रेमाचा एक पडदा ठेवून देवभक्तीचं सुख मी त्याला देतो. काय म्हणलंय? म्हणते तरी आड प्रेम सुये, प्रेमाच्या आडून भगवंत त्याला भक्तीचं सुख देतो, प्रेमाचं माध्यम करून. आड शब्दाचा आहे, म्हणती तरी आड प्रेम सुये, तर मी प्रेमाच्या माध्यमातून त्याला भक्तीचं सुख देतो. आणि भक्तीचं सुख आणि मुक्तीतलं सुख काय फरक नाही बरं. काय फरक म्हणजे उलट उच्च दर्जाचं सुख हे भक्ती सुख म्हटलेलं आहे. उच्च दर्जाचं आहे, तर त्यातला आनंद जो असतो, जो भक्तीतला आनंद जो आहे, नामातला आणि भजन गाण्यातला आणि त्याची स्तोत्र म्हणण्यात रमून जाण्यातला जो आनंद आहे, तो आनंद सर्वश्रेष्ठाचा असतो. तो इतरांच्या बरोबरही भोगता येतो. मोक्षाचा आनंद, जीवनमुक्तीचा आनंद कदाचित तो साधक एकटा भोगेल, पण भक्तीचं सुख लुटताना तो इतरांना बरोबर, या रे लहान थोर, सगळ्यांना तुकोबा बोलवतात,
चला पंढरीच्या वारीला जाऊ आणि तो आनंद लुटू. हे प्रेम सुये या शब्दाचा अर्थ आहे. हे देवभक्तीचं सुख प्रेमाच्या माध्यमातून देण्याचं काम सुद्धा भगवंत करतात. मोक्षाची इच्छा असेल तर ज्ञान योगाद्वारे पूर्ण करतात, आणि जर भक्तीची इच्छा असेल तर श्रवण कीर्तन हे जे भक्तीचे वेगवेगळे प्रकार अंग जे आहेत त्या सगळ्या दास्य देईल, सख्य देईल, आत्मनिवेदनापर्यंत घेऊन जातो. असं हे भक्तीचं सुख त्याला देण्याचं काम करतो. त्यामुळे सेवा जो शब्द वापरलेला आहे तो भगवत विषयी बाह्य क्रियेला जनरली व्याख्या कशी करतात, भगवत विषयी म्हणजे भगवंताविषयी बाह्य क्रिया जेवढ्या केल्या जातात त्याला सेवा म्हणतात. पण अंतःकरणात प्रेम असेल तर सेवा ही भक्तीत रूपांतरित होत असते. सेवा कधी राहते माहितीये काय, ती शरीराशी संबंधित आहे, पण जेव्हा अंतःकरणाशी सेवा संबंधित येते ना ती भक्ती होते, आपोआपच भक्ती होते. कारण अंतःकरणातला भाव त्यामध्ये प्रेम मिसळलं जातं. शरीराकडनं प्रेम मिळत नाही. शरीर क्रिया प्रधान आहे आणि अंतःकरण भाव प्रधान आहे. आणि भाव शब्दाचा अर्थ आहे प्रेम. अशी क्रिया आणि प्रेम एकत्र झाले म्हणजे क्रिया प्लस प्रेम इज इक्वल टू भक्ती, असं ते सूत्र जमतं. आणि ही भक्ती अतिशय श्रेष्ठ दर्जाची असते. त्याच्या क्रियाही चालू असतात आणि त्याला समस्त सृष्टीबद्दलचं प्रेमही असतं. ही सृष्टी सगळं भगवंताचं लेकरू आहे आणि आपण त्यातलाच एक भाग आहोत. म्हणून सृष्टीची सेवा प्रत्येक भूतमात्राबद्दल असणारा प्रेमभाव तो जागृत ठेवतो. म्हणून प्रेमा वाचून किंवा भावा वाचून सेवा जे आहे ती सेवा दांभिकपणा होतो. सेवा करणारे खूप मंडळी आहेत बघा. आता काही जण मठात जाऊन सेवा करतात. दांभिकपणा बराचसा असतो त्यात. सगळ्यांच्या बाबतीमध्ये म्हणता येत नाही, पण बरेच वेळा कोणीतरी पाहावं, कोणीतरी माझं नाव काढावं, कोणीतरी म्हणावं बघा आम्ही इतकं करतोय, आमचं नाव सुद्धा कोण घेत नाही घेऊ, असे म्हणणारी पुष्कळ मंडळी आहेत. मी सेवा करतो पण माझ्या नावाचा उल्लेखच कोण करत नाही, एवढी सेवा करतो. हा दांभिकपणा होतो ना. का? त्याला कारण सांगतात संत. प्रेमा वाचून केलेलं सगळे जे आहे ते सगळं व्यर्थ जातं. प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोथी वाचूनही काय, प्रेमाशिवाय भजन उपयोगाचं नाही. म्हणून प्रेम असेल तर भजन म्हणजे त्यालाच भक्ती म्हणतात. म्हणून पुन्हा जन्माला येऊन सुद्धा गर्भाशयातलं गर्भवासाचं दुःख सोसून सुद्धा त्यांना दुःख वाटत नाही. इतकं प्रेमामुळं ते काय झाले, बधीरपणा आलेला असतो त्यांच्या अंतःकरणाला. म्हणजे मन आणि बुद्धी भगवंताच्या चरणी लीन झाल्यामुळं गर्भवासाच्या दुःखाचा अनुभव सुद्धा त्यांना नसतो. किंवा आपण शरीर धारण केलंय त्या शरीराचाही त्यांना त्रास होत नाही. म्हणून त्यांचा योगक्षम पाहतो. ह्या नुसतीच वरवरची जर बाब विचारा ही गौण बाब आहे. योगक्षम पाहायची जबाबदारी आहे ना ही गौण बाब. म्हणजे काहीतरी देणं, त्याचं संरक्षण करणं ही सोपी गोष्ट आहे भगवंताची. सगळ्यात श्रेष्ठ कृपा केव्हा समजायची, जर भगवंताबद्दल नामाबद्दल आपल्या मनामध्ये प्रचंड असं प्रेम निर्माण झालं, अशी कृपा झाली असं म्हणून समजायचं आपल्यावरती. आणि तो योगक्षम ज्याला आपण म्हणतो तो एवढा विशेष नसतो. त्यामुळे ब्रह्मरूपाशी एकरूप होणं ही मुक्ती, सायुज्य मुक्ती आहे. ती सायुज्य मुक्ती देतात. जी काय ती मुक्ती आहे ती जन्म, आपलं मरण, मृत्यू ती अभाव रूप होतं. त्याला म्हणतात जन्म मृत्यू अभाव रूप मोक्षाची मागणी असते त्यांची. जया सायुज्याची माझी या सायुज्याची चाड. त्यांना जर अशी जन्म मरण रूप अभाव रूप मोक्ष जर पाहिजे असेल तर त्यांना सायुज्य मुक्ती देतात, आत्मज्ञान देतात. तेही त्याचं कोड पुरवतात. आणि काही मोक्ष सुखाच्या प्राप्तीनंतर सुद्धा भक्ती सुखाची मागणी करतात. ही किती विशेष गोष्ट आहे बघा. जीवनमुक्त झालेले पुरुष सुद्धा भक्ती मला दे म्हणतात, कारण त्यातलं प्रेमही वेगळं आहे. भक्तीला 5वा पुरुषार्थ मानतात, शास्त्रानंच मानलेला आहे. जसे ही 4 पुरुषार्थ आहे तशी मोक्षानंतर म्हणजे ज्ञानानंतरची ज्ञानोत्तर जी भक्ती आहे त्याला 5वा पुरुषार्थ मानलेला आहे. आणि खरंच म्हणायला पाहिजे. त्याला आवश्यक असलेलं जे प्रेम आहे ते प्रेम पुरवण्याचं काम, तो योग देण्याचं काम, प्रेम योग देण्याचं काम भगवंत करतात. आणि त्यामुळं मला भक्तीमध्येच खूप सुख वाटतं असं तुकोबा सुद्धा म्हणतात.
आपण मागच्या वेळा अभंग बघितलेला आहे तो, तरी पण फार सुंदर अभंग आहे, चिंतन करण्यासारखा अभंग आहे. जाणुनी नेनते करी माझे मन, तुझी प्रेम खून देऊनिया. मला सगळं ही मुक्ती दिलीस ना, दिलीस, बरं झालं, पण नेमतं पण दे. आणि भक्तीमध्ये लहानपण खूप आवडते. लहानपण दे गा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर तया अंकुशाचा मार. तुकाराम महाराज बोलतातच सर. आणि नको रे बाबा मोठे, जितका मोठेपण दया अंगी मोठेपण तया यातना कठीण. अशी मोठेपणा मिरवायला नको वाटतं ना. हे कोणतरी म्हणाले हे संत आहेत, हे पूजनीय आहेत, असं म्हणायला नको. कबीर महाराज नेहमी बाजूला राहायचे अशा गोष्टीपासून. थोर मंडळी असेच गुप्त पद्धतीनं साधना करत असतात. दांभिकपणा त्यांच्या साधनेमध्ये नसतो. त्यामुळे काही जणांना या मोक्षसुखानंतर, मोक्षसुखाच्या प्राप्तीनंतर सुद्धा जी प्रेम लागती, कलक्षणा भक्ती ज्याला आपण म्हणतात, ती प्रेम पुरवण्याचं काम भगवंत करतात. म्हणून मी जाणलं तुला हा मोक्ष आहे, आणि तेही देवानं पुरवलं. पण मला भक्तीतलं नेणतेपण दे. ज्ञानानंतर असणारं जे नेणतेपण आहे ते मोठेपण प्राप्त करून देतं ज्याचं त्याला. म्हणून म्हणलेलं आहे, जाणुनी नेनते करी माझे मन, तुझी प्रेम खून देऊन या. मग मी व्यवहारी असेन वर्तेत, जैसा जळा आत पद्मपत्र. राहता येते का बघायला पाहिजे आपण. नातवंडांच्या मध्ये खेळता येते का बघायला पाहिजे. आणि खेळून सुद्धा त्यांची आसक्ती न ठेवता खेळता येते का बघायला पाहिजे. त्यांच्याशी खेळणं ही भक्ती आहे, आणि आसक्ती न ठेवणं ही मुक्ती आहे. एवढं शक्य होते काय बघायला पाहिजे. तरच सगळं वाचण्याचा, शास्त्र अभ्यासाचा, कुठंतरी तीर्थयात्रेचा जो श्रम आहे ना, तो परिहार झाला म्हणायला पाहिजे. परिहार झाला हो घ्या दुःखांचा. सगळ्या दुःखांचा परिहार कशामध्ये आहे? यामध्ये आहे. संसारामध्ये राहायचं, आणि संसारामध्ये राहून सुद्धा आसक्ती ठेवायची नाही. आणि आसक्ती न ठेवता सर्वांच्यावर प्रेम करायचं. किती तारेवरली कसरत आहे, संतांनी ती पूर्ण केलेली आहे बरं काय. कारण सायुज्य मुक्ती प्राप्त करणं हे एक वेळा शक्य आहे, तो पुरवतोयच तो भक्ताला. पण त्या सायुज्य मुक्तीनंतरचं लागणारं जे प्रेम आहे, संसारात राहून सुद्धा संसारिक भूतसृष्टीवरती प्रेममय संबंध प्रस्थापित करणं ही भक्ती आहे. पण त्या भक्ती करता करता संसाराची आसक्ती मात्र डोक्यावर बसता कामा नये, याचा विचार इथं माऊली या ओवीत बोलतात की माझी या सायुज्याची चाड, तरी त्याची पूर्वी कोड, का सेवा म्हणती तरी आड प्रेम सुये. तुला प्रेम हवं असेल ना, तर ते भक्तिप्रेम मीच तुला देतो. जर सायुज्य मुक्ती पाहिजे असेल तर ती मुक्ती सुद्धा देतो. मग त्या कधी, म्हणूनच ते जाणुनी नेनते करी माझे मन. मला जाणणं, पण दोन्ही गोष्टी तुकोबा म्हणता मागतात. हा, एकाच तुकड्यामध्ये दोन गोष्टी ज्या माऊलीने दोन ठिकाणी सांगितलेल्या आहेत. एकाला प्रेमसुख भक्तिसुख म्हणतात, एकाला ज्ञान म्हणतात. म्हणजे ज्ञानाची प्राप्ती करून दिली जाणोनी, आणि नेणतोय म्हणजे मला माझ्यातला अहंकार जवळ ठेवू नकोस, मी फार मोठा भक्त आहे असं मिरवायला लावू नकोस, कारण तेच माझ्या डोक्यावर बसतं. एक वेळा व्यावहारिक प्रपंच डोक्यावर असणं आणि त्याला सोडणं सोपं जाते बरं काय. पण पारमार्थिक प्रपंच जर डोक्यावर जर बसला तर तो मात्र सुटत नाही, फार अवघड आहे. किती वाऱ्या केल्या ते सांगावंच लागतं लोकांना. किती वेळा ज्ञानेश्वरीचं पारायण केली, अभ्यास केली, लोकांना सांगितल्याशिवाय कळलं कसं. मी सकाळी किती वेळ नाम घेतो, किती माळा जपतो, हे सांगितल्याशिवाय कळणार कसं असं वाटत असते. पण लोकांना कळण्यामुळे आपल्याला काय फायदा होतोय याचा कधी विचारच केला नाही. आणि देवाला सांगायला लागत नाही, त्यामुळे देवाला कळतच असते, सांगायची काही गरज नाही. आणि माणसांना सांगून का उपयोग नाही, म्हणजे सांगायलाच नको पाहिजे. दोन्ही ठिकाणी देवाला का सांगायचं नाही, तर देवाला माहिती आहे म्हणून. आणि माणसांना का सांगायचं नाही माझं पारमार्थिक साधना, तर त्यांना सांगून का उपयोग नाही. कदाचित आपली खिल्लीच उडवतील. त्याच्यापेक्षा जाणून नेनते करी माझे मन, या संसाराचं सुख जे आहे, त्या संसारातलं सुख जे आहे ते लातवंडातलं मुलांच्यातलं त्यांच्याशी खेळत प्रेममय जीवन जगणं. आणि नंबर 2, हे सगळं सांसारिक सुख मिथ्या आहे असं समजून त्याची आसक्ती सोडून देणं. या दोन्ही गोष्टी जमल्या तरच ते प्रेम सुखाचा अनुभव घेता येतो.
म्हणून भक्ताला जे जे मागतो ते ते भगवंत पुरवतात. सायुज्याची चाड पूर्वी कोड, आणि जर सेवा म्हणती आड प्रेम सुखे, त्याला प्रेम देण्याचं काम त्याच्या अंतःकरणामध्ये मी करतो. त्यामुळे सगळी सृष्टीच प्रेममय दिसते. आनंदाचे डोही आनंद तरंग, हे प्रेममय जीवनाचं लक्षण तुकोबांच्या आयुष्यातलं आहे. हे असं साधं गोष्ट नाही बरं का. आनंदाचा डोह आत अंतःकरणामध्ये निर्माण झाला पाहिजे. म्हणजे समोरून समजा तरंग उठायला लागले, कोणीतरी निंदा केलेला तरंग असतो, कोणीतरी मान दिलेला तरंग असतो, कुठून कधीतरी हारतुरे येत असतात, कधी कधी शब्दाच्या द्वारे आपली निंदा केली जाते, नालस्ती केली जाते, आरोप ठेवले जातात. ह्या दोन्ही गोष्टीचे तरंग आता अंतरंगामध्ये असलेल्या आनंदाच्या डोहामध्ये जरी उमटले तरी ते तरंग सुद्धा आनंद रूपच होऊन जातात. कारण डोह आनंदाचा आहे, त्यामुळे तरंग सुद्धा आनंदाचे आहेत. म्हणून तुकोबा म्हणतात आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची. आनंदाच्या अंगाला दुसरं अंगच नसते ना. मग त्यामुळं त्याच्याकडं प्रेमाचं जे सुख आहे ते भगवंतानं दिलेलं असतं. आणि सायुज्याची चाड असेल, मुक्ती पाहिजे असेल तर ती मुक्ती सुद्धा प्रदान करतात. असा योगक्षम चालवतात. तया माझी या सायुज्याची चाड, तरी त्याची पूर्वी कोळ, का सेवा म्हणती तरी आड प्रेम सुये. परमपूज्य खंदारकर महाराजांच्या ज्ञानेश्वरीमध्ये मोठा अर्थ दिलेला आहे या ओवीचा. प्रत्यक्षात आपण त्या ओवीचं चिंतन ऐकताना हा अर्थ पाहायला हरकत नाही. पुढची ओवी. ऐसा मनी जो जो धरितई भावो, तो तो पुढा लागे तया देव, आणि दिलियाचा निर्वाह तोही मीच करी. योगक्षमाचं वर्णन चालू आहे या ठिकाणी 342 नंबरच्या अगोदरच्याच ओवीपासून सुरू झालेला आहे. पण इथं आता अधिक करणे. ऐसा मनी, कुठला मनामध्ये जो भाव येईल तो तो भाव कुठलाही असू देतो, तो कुठलाही भाव पुरवण्याचं काम, जो जो मनी येईल धरती भाव, तो तो पुढा पुढा लागे तया देवो. भक्त जो जो विषय मनात धरतात ते पुढे करून तो द्यायला लागतो. आणि दिदलियाचा निर्वाह, आणि जे दिलेलं असतं त्याचं रक्षण, निर्वाह म्हणजे रक्षण, तोही मीची करी, मीच रक्षण करतो. नुसतं देऊन सोडत नाही. कारण मिळतं आपल्याला, भरपूर मिळते असते बरं काय, पण ते टिकवणं फार अवघड असते. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मावळ्याला नेहमी सांगायचे की आपण किल्ले घेतो, इतरांचा प्रदेश पादाक्रांत करतो, पण हा पादाक्रांत करणं आणि किल्ले जिंकणं सोपं आहे, किल्ल्यांचं रक्षण करणं कठीण गोष्ट आहे. काही लोक पैसा खूप कमवतात पण पैसा टिकवता येत नाही त्यांना. कमवण्यासाठी कमी अक्कल लागते, टिकवण्यासाठी अधिक प्रयास पडतात. तसाच विचार इथं सांगितलेला आहे. भक्त जी जी मनात इच्छा करतात त्या त्या पुरवण्याचं काम आणि दिलेल्याचं संरक्षण करण्याचं काम, निर्वाह करण्याचं काम मीच करतो. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविशी. तो कल्पतरूच आहे. जी जी इच्छा मनामध्ये करावे तिथे त्यानेच आपल्याला आशीर्वाद दिलाय. जो जे वांछील तो ते लाहो. जे जे पाहिजे ना ते त्याला मिळो, असं भक्ताच्या बाबतीत म्हणतात. त्यामुळे योगाचा अर्थच आहे अप्राप्त वस्तूची प्राप्तीला योग म्हणतात. जे मिळणार नाही ते मिळवून देणं याला योग म्हणतात. आणि क्षेम शब्दाचा अर्थ आहे जे मिळालेलं आहे, प्राप्त आहे, त्या प्राप्त वस्तूचा निर्वाह रक्षण करणं. म्हणून भगवंत सर्वांचा योगक्षम चालवतो, फक्त भक्तांच्यासाठी नाही. मागच्या वेळा आपण बघितलंय भक्त म्हणतो सर्व, तर त्या दोघांमध्ये फरक एवढाच आहे की भक्त म्हणतो जे मला मिळतं ते भगवंताच्या कृपेनं मिळतं, आणि इतर लोक जे म्हणतात ना ते म्हणतात आम्ही प्राप्त केलं, आम्ही मिळवलं. दोघांमधला फरक आहे. योगक्षमाची जबाबदारी एखाद्या सामान्य माणसाची पण देवच पुरवतो. आणि दुसरी गोष्ट आहे योगक्षम चालवण्याचा भक्ताचाही योगक्षम चालवतो. याचा अर्थ काय तर भक्त म्हणतो भगवंत मला देतो, आणि सामान्य म्हणतो, सामान्य जीव म्हणतो मी कमवतो, मी कमवतो. त्यामुळे त्याचा अहंकार जागृत राहतो. म्हणून भक्ताला भजन नाम घेण्यास प्रेरणा पण तोच देतो, आणि ती रोजची साधना जी सांभाळण्याचं काम तोच करतो. आम्हाला पहाटे उठवतो तोच. बघा, मला नाम घ्यायची प्रेरणा देतो तो तोच.
आणि रोजच्या रोज माझं नाम चालवण्याचं काम तोच करतो. मला ज्ञानेश्वरी वाचायची आणि अभ्यासाची प्रेरणा तोच देतो असं आपण म्हटलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, एकदाच नव्हे तर रोज रोज त्याचं चिंतन करावं ह्याची प्रेरणा पण तोच देतो. म्हणजे योग पण देतो आणि त्याचा क्षम पण चालवतो. मग योग शब्द असा होतो की अप्राप्ताची प्राप्ती देण्यात सुद्धा योगच आहे. एखादी गोष्ट प्राप्त होत नाही ती देणं हा योग, आणि प्राप्ती न करून देण्यात सुद्धा योग चालवणं आहे. दुसरा फार महत्वाचा संदेश आपण लक्षात ठेवायचा, आपल्याला जे मिळालं नाही तोही माझा योगच आहे. योग वास्तविक शब्द जुळून येणं, पण काही गोष्टी निघून जाणं हाही योगच आहे. शास्त्राचा जरासा संदेश सावधगिरी आपण लक्षात ठेवली पाहिजे. आपल्याला मिळालं की भगवंताच्या कृपेनं मिळालं, गेलं तर मग भगवंत माझ्यावर काय झालाय, कोपिष्ट झाला आणि त्यानं माझ्याकडनं हिरावून घेतलं. अरे पण ते तुझ्या कल्याणाच असणार. भगवंत करतात ते योग्य, याला योग म्हणायचा. जे जे म्हणून वाट्याला येतं ते योग्य. म्हणून अप्राप्ताची प्राप्त करण्यात जसा योग चालवणं आहे, तसं प्राप्ती न करून देण्यात सुद्धा योगच चालवणं आहे. कारण योगक्षेमामध्ये भक्ताचं हित पाहिलं जातं आणि हिताकड लक्ष भगवंत आणि संत हिताचं पाहतात. सामान्य जीवाचं हित कशात आहे, फायदा आणि तोटा हे आमचं बोलणं आहे व्यवहारातलं. पण हित जे आहे, हित किंवा अहित हे शास्त्राचं बोलणं आहे, संतांचं बोलणी भाषा आहे. मग संत आणि परमात्मा म्हणतो ह्याचं ह्या जीवाचं हित कशात आहे. ह्याला एखादी गोष्ट न देण्यातच हित आहे ना. लहान बाळाच्या हातामध्ये सुरी न देणं हे आईनं जे केलं तो योगच आहे. त्याच्या हातामध्ये खेळणं देणं जसा योग आहे, तसं त्याच्या हातामध्ये सुरी न देणं हाही योगच आहे. आपण मात्र म्हणतोय, मूल ओरडते मला सुरीच पाहिजे, मला सुरी दे, मला सुरी दे. अरे सुरीनं तुझं नुकसान होणार आहे हे त्या बाळाला कळत नाही. मग बाळाला एखादी गोष्ट न देण्यामध्ये आई त्याचं हितच पाहते. आजपर्यंत लक्षात ठेवायचं, आपल्या आयुष्यामध्ये जी इच्छा केली जे प्राप्त झालं नाही ते माझ्यासाठी योग्य होतं असा स्वतः सुद्धा आपल्याला अनुभव येतोय. लक्षात घ्या. बघा आपलं मागचा सगळा 7-12 जो आमच्या आयुष्याचा आहे तो जरा बाहेर काढून बघा. ज्या गोष्टी मी आता झालो 60-70 वर्षाचा, पण मागच्या 35व्या वर्षी, 30व्या वर्षी, 45व्या वर्षी काहीतरी मी मागण्या करत होतो. मी हट्टापिटा केला आणि ते मला मिळालंच नाही. आणि आता एक 70-75व्या वर्षी वाटतंय ते मिळालं नव्हतं म्हणून माझं त्यात हित होतं. किती भगवंत कृपाळू आहेत हे आपलं त्यावेळी समजतं. आणि म्हणून म्हणतात ते योगक्षेमाची जबाबदारी तू येतात. तर एखादी गोष्ट मला प्राप्त करून देणं जसा योग चालवणं आहे, तसाच तो प्राप्त न करणं हेही माझं हितच आहे. मला ते नको असलेली गोष्ट माझ्या समोर न आणणं तसं क्षेमाचं पण आहे. प्राप्त वस्तूचं रक्षण म्हणजे क्षेम चालवणं आहे. आणि तसं रक्षण न करणं म्हणजे माझ्याकडून हिसकावून घेणं हाही क्षेमच आहे. आपण म्हणतो ना, भगवंताने मला अमुक द्रव्य आणून दिलं, संपत्ती दिली, हे जसा मी म्हणतो योग आहे. आणि त्याचं रक्षण करणं त्या संपत्तीचं जसा क्षेम आहे, तशी माझी संपत्ती हिरावून घेणं हेही क्षेम आहे. बऱ्याच वेळा उलट्या गोष्टी, प्रतिकूल गोष्टीमुळंच मला माझं स्वतःचं ओळख लवकर होते. माझे कोण समजतात. संकटाशिवाय, प्रतिकूल गोष्टीशिवाय माझं समजत नाही. शरीर माझं आहे, पण ज्यावेळी ते माझं ऐकून न ऐकता दुखायला लागतं, मी ज्याला म्हणतोय गप्प बस तरी ते ऐकत नाही. माझं पोट बिघडलंय, पण गप्प बस म्हणतात बिघडलेलं ते माझं ऐकत नाही. त्यावेळी समजायचं हे माझं नाही. माझं असतं तर ऐकलं असतं ना. हे कळतं, शरीराबद्दल असणारी आसक्ती कमी व्हायला लागते. आजारपण आले, रोग आले आपल्या अंगामध्ये, शरीरामध्ये, तर त्याचा अर्थ असा उलटा घेतला पाहिजे की ते माझ्या शरीराबद्दल असणारं प्रेम कमी करण्यासाठी मला मदत करणारे सेवक आहेत.
मग रोग असू देत माझ्या शरीरामध्ये, म्हणजे मला मी शरीरी आहे हे मला कळायला लागेल. काय होईल? मी देहामध्ये आहे असे जो अभिमान आहे तो निघून जायला मदत होईल. दुसरी गोष्ट, मी जिवंत आहे त्याचं लक्षण पण आहे. का रोगानं नाव ठेवायचं? रोग ही माझ्या कर्तृत्वाची परतफेड असते ना. मी काढलेलं कर्ज मागच्या जन्मातलं तेच या देहाच्या रूपानं आणि संपत्तीच्या रूपानं मला प्राप्त झालेला आहे. त्यामुळे देह जो आहे तो माझे मागील जन्मातील असलेल्या कर्माचा परिपाक आहे. त्यामुळे मग कशाला हा देह दिलास आणि देहाबद्दल असणारं आजार पण चालू केलंस? मी काय म्हणतो, देह दिलास हा मला दिलेला योग आहे आणि त्या देहाचं रक्षण करणं ते क्षम आहे. मग रक्षण केलंच ना तुझ्या देहाचं, केलं. आता देह सुद्धा तुझ्याकडनं काढून घ्यायला लागल्यात, हा ही क्षमच आहे. हा सुद्धा क्षेमच आहे, हा सुद्धा योगच आहे. म्हणून प्राप्त वस्तूचं रक्षण म्हणजे क्षम चालवणे, तसं रक्षण न करणं सुद्धा क्षेम चालवणं आहे. आपल्या आयुष्यामधील प्रतिकूल घटनाच मला खूप शिकवून जातात. अनुकूल गोष्टीतून ज्ञान मिळेल याची खात्री नाही. सुखात ज्ञान सापडत नाही, दुःखातच ज्ञानाचा जन्म होतो. आजपर्यंत मोठमोठे तत्ववेत्ते, संत, महात्मे जे म्हणून झाले ते दुःखातूनच त्यांच्या ज्ञानाचा उत्कर्ष झालेला आहे हे आपल्याला बघायला मिळेल. आपण म्हणतो दुःखाला डावलतो, प्रतिकूल घटना माझ्या आयुष्यामध्ये नको म्हणतो, त्याचा योग एवढा येता कामा नये. माझं सगळं क्षमकुशल म्हणतोय. काय कसं काय क्षमकुशल? म्हणजे तुमच्याकडे जे आहे ते व्यवस्थित आहे ना? अरे व्यवस्थित नसणं हा सुद्धा क्षमच आहे. व्यवस्थित नसणं उलट चांगला क्षम आहे म्हणायला पाहिजे, पण आपण उलट बोलतो. म्हणून भगवंताची कृपा झाली की काही गोष्टी जायला चालू होतात आणि काही गोष्टी यायला चालू होतात. असलेल्या गोष्टी निघून जायला लागतात, नसलेल्या गोष्टी प्राप्त व्हायला लागतात. पण देवाची खूण आहे आपल्या अंगामध्ये हे कळलं पाहिजे. भगवंताची कृपा माझ्यावर झालेली त्याची काही लक्षणं तुकाराम महाराज सांगतात. फार सुंदर अभंग आहे. बघा जाऊ काय बघा अभंग, देवप्राप्तीच्या काही खुणा सांगतात तुकाराम महाराज. तुमच्यावर देवाची कृपा आहे. कशावर? देवाची ते खून आला ज्याच्या घरा, देवाची ती खून आली ज्याच्या घरा, त्याच्या पडे चिरा संसाराशी. हे नाही पटण्यासारखं आणि ऐकायला बरं वाटत नाही बरं काय असली तुकाराम महाराजांची परखड मतं आपल्याला. कारण आम्हाला सगळं चांगलं चांगलं पाहिजे. देवाची खून म्हणजे काय? अहो का गेल्या वर्षी माझा अनुग्रह झाला, फार सुंदर कृपा केली माझ्यावर सद्गुरूंनी माझ्या, की काय झालं तर मला त्या माझ्या मुलाला नोकरी मिळत नव्हती, ऍडमिशन मिळत होतं, ते मिळालं. आमच्या मुलाचं लग्न जमत नव्हतं, पण जमलो. गेल्या वर्षी मी अनुग्रह घेतला आणि माझ्या मुलाचं लग्न जमलं. काय मूर्खपणाच्या भाषा आपण बोलतोय बघा. गंमतशीर तुकाराम महाराज काय बोलतात बघा. संतांचं सगळं ऐकलं पाहिजे. देवाची ते खूण आली ज्याच्या घरा, आपल्या घरामध्ये देव आलाय आणि अंतरंगामध्ये देव बसला, याची पहिली खूण सांगतो तुकाराम महाराज म्हणतात, त्याचे पडे चिरा संसाराचे. ज्याचा संसार मोडकळी जा लागला की समजायचं की याच्यात देवाची कृपा झालेली आहे. उलट आहे की नाही? आपण म्हणतो काय, माझा उत्कर्ष झाला की देवाची, माझं देवानं बरं केलं बरं केलं बरं केलं असं कोण म्हणते? गेल्या वर्षीपासून एक असाध्याची व्याधी जे जडून गेली, काय कुठं टेस्ट केली आणि शुगर मोठी होती ती समजलं की हो, तेव्हापासून सगळ्या औषधं सुरू झाली. आपण काय म्हणतोय, देवाला काय माझं काय बरोबर केलं नाही. कधी म्हणतोय आपण बरं झालं गेल्या वर्षीपासून माझी शुगर वगैरे चालली, बीपीच्या गोळ्या वाढल्यात आता, हे माझं बरं झालेलं आहे, असं कधीच कोण म्हणणार नाही. तुकाराम महाराज म्हणू शकतात, ज्याचा संसार मोडकळी झाला त्याच्या घरामध्ये देवाची कृपा झाली असा त्याचा अर्थ आहे. कारण त्याशिवाय तो तिकडे ओळखच नाही. दुसरी कोण बघा, देवाची ते खून गुंतवणे देवाच्या, लागव सत्याचा मळ निधी. देवाची खून आली की समजायचं देवाची ती खून आलं न गुंतवणे देवाच्या. दुसरी वाचीची बडबडच बंद होते, मौन पडायला लागतंय त्याच्यामध्ये. लागो असत्याचा मळ निधी, त्या वाचेतून असत्य भाषण कधी येणार नाही. असत्य भाषण यायचं आपल्या वाचेतून बंद झालं की समजायचं देवाची कृपा झाली. काय सुंदर सांगितलंय बघा तुकाराम महाराजांनी.
माझ्या तोंडातून येणारी शिवराळ गोष्ट, माझ्या तोंडातून दुसऱ्याच्या ज्या निंदा होत होत्या, माझ्या तोंडातून वाचेतून जे असत्य भाषण निघत होतं ते निघायचं बंद झालं की समजायचं भगवंताची कृपा झाली. देवाची ती खून गुंतो नेदी वाचा, लागू असत्याचा मळ नेदी. असत्याचा मळ लागत नाही, म्हणजे वाचेला नामा वाचून असत्याचा मळ लागूच देत नाही. राम कृष्ण हरी, श्रीराम जय राम, जय जय राम, या पलीकडे ती वाचा बोलतच नाही, काहीच बोलत नाही. त्यावेळी समजायचं की असत्य भाषण बंद झालेलं आहे. देवाची ती खून झाला जयाचा संग, झाला जया संग, त्याचा झाला भंग मनुष्यपणा. सोसणार नाहीत वाक्य बरं काही आपल्याला, वाचतानाच आणि ऐकतानाच एवढं वाटतात. स्वतः वापरायला लागलो आपल्या आयुष्यामध्ये जर काय करायचं, काय वाटेल आपल्याला. माझा मनुष्यपणाच घालवला. मनुष्यपणा घालवला म्हणजे काय, माझ्यातलं देव पण जागृत झालं. जेव्हा देवाचं कृपा माझ्यावर झाली ही त्याची खून आहे. माझ्यातला देवपणा जो होता तो जागृत झाला. माझ्यातला मनुष्यपणा जो होता आणि त्यातले जे विकार होते मनुष्यपणाला चिकटलेले ते निघून गेले. म्हणून देवाची ते खून करा, काय म्हणले, देवाची ते खून झाला जया संग, त्याच्या झाला भंग मनुष्यपणा, त्याचा मनुष्यपणाचा भंग निघून जातो. तिसरं चरण आहे. चौथ्या चरणामध्ये काय म्हणतात बघा, हा अभंग खूप स्पष्टीकरण करणार आहे, आपल्याला चिंतनाला प्रेरणा देणार आहे बरं काय. हे सगळंच आपल्या एवढ्या चिंतनामध्ये, ज्ञानेश्वरीची चिंतनामध्ये या अभंगाचा सगळा ओवापो आपल्याला करता येणार नाही. आपल्यावर काहीतरी गृहपाठ म्हणून आपण थोडासा याचा चिंतन करावं असं मला वाटतं. देवाची ती खून गुंतून दी आशा, ममतेच्या पाशा शिवून दी. कुठल्याही आशामध्ये ते गुंतवत ठेवत नाही आणि ममत्वाचा जो पाश आहे तो पाश गळून पडायला चालू झाला की समजायचं माझ्यावर भगवंताची कृपा झाली. आपण काय कृपा जी बोलतोय ना, त्या कृपेला धक्के देतात. तुकोबांचे शब्द धक्के देतात. आपल्या ज्या पूर्वापार चालत आलेल्या कल्पना आहेत, देवाबद्दलच्या ज्या कल्पना आहेत, त्या देवाबद्दलच्या कल्पनेला तडा देण्याचं काम तुकोबांची भाषा करते. इथं म्हणतात, देवाची ते खून गुंतून दी आशा, ममतेच्या पाशा शिवून दी. ज्याच्या घरामध्ये, ज्याच्या अंतःकरणामध्ये ममत्व संपून गेलं, आशाचा खेळ संपून गेला, त्यांना देवाची कृपा झाली. पुढचं चरण बघा, देवाची ते खून करावे तोंडाळ, अनेक सकळ जग हरी. थोडासा एक वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ निघतात, तरी बरे एक अर्थ आपल्याला खंदारकर महाराजांच्या तुकारामांच्या गाथेमध्ये, परमपूज्य खंदारकर महाराजांच्या तुकोबांची गाथा आहे. जशी आपण ज्ञानेश्वरी आता आपण अभ्यासाला लावलोय तशी खंदारकर महाराजांची तुकोबांची गाथा आणि नाथांच्या भागवतावर सुद्धा निरूपण आहे बरं काय. आपल्याकडे असेल तर बघू शकता. त्यामध्ये अर्थ की देवाची ते खून करावे तोंडाळ, त्याला तोंडाळ करतो. तोंडाळ करतोय म्हणजे जिथं जाईल तिथं देवाविषयी आता बोलण्याची नाही, देवाविन काही, अशी त्याची भाषा सुरू होते. जिथं जाईल तिथं लोक म्हणतात, अरे काय कुठं पण बसलाय, लग्नामधलं जेवायला बसलाय पंक्तीमध्ये, समोर असलेल्या माणसांना सांगत बसतो, नामाचं महात्म्य सांगत बसतो, आणखीन असलं ग्रंथाबद्दलचे तत्वज्ञान सांगायला चालू करतो. तोंडाळच करून टाकतो त्याला. म्हणून म्हटलेलं आहे काय, चांगला वक्ता बनवतं. देवाची ते खून करावे तोंडाळ, अनिक सकळ जग हरी. आणि जगाला सगळ्या वक्ता होऊन तो जगाला स्वाधीन ठेवतो, जगावर सत्ता गाजवतो. आणि देव त्याची काय करालो, बळकावलेली स्थळं आहेत. हे तर वर्णन केलेलं आहे बघा. पहा देवे तोची बळकाविले स्थळ, तुक्याचे सकळ चिन्ह त्याची. माझं स्थळ जे आहे म्हणजे माझं अंतःकरण आहे, हृदय आहे, ते हृदयरूपी घरच त्यानं बळकावलं. कारण खरा मालक तोच आहे हो. आपल्या हृदयाचा आणि अंतःकरणाचा मालक कोण स्वामी असेल तर भगवंत आहे. त्याची हक्काची जागा आहे बरं काय. आम्ही ती हिसकावून घेतलेली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, पहा देवे तोची बळकाविले स्थळ.
देवाची ज्यावेळी कृपा होती त्यावेळी समजायचं की हृदयातलं त्याचं जे राहण्याचं ठिकाण आहे तो हिसकावून घेतो आणि आपण स्वतः तिथे जाऊन राहतो. भगवंत म्हणजे हृदयामध्ये राम राहायला येतो. तुकाराम महाराज म्हणतात, तुक्याचे सकळ चिन्ह त्याचे. तुकाराम महाराजांच्या आयुष्यात ही चिन्ह बघायला मिळाली. स्वतः तुकोबा आपल्या मुखानं सांगतात. याचा अर्थ तुकोबांच्यावरती भगवंताची कृपा होती असा स्पष्ट अर्थ होतो. म्हणून भक्त अनुकूल किंवा प्रतिकूल स्थिती ही भगवंताची भेट समजतात. सुंदर अभंग आहे, त्याच्यावर बोलायचं राहिलं. देवाची ती खून झाला जयाचा संग, किंवा देवाची ती खून आली ज्याच्या घरा त्याच्या पडे चिरा संसाराशी. देवाचे ते खून गुंतो नेदी वाचा लागू असत्यता मळ नेदी. देवाची ते खून झाला जया संग त्याच्या झाला भंग मनुष्यपणा. देवाची ते खून गुंतो नेदी आशा ममतेच्या पाशा शिवो नेदी. देवाची ते खून करावे तोंडाळ अनिक सकळ जग हरी. पहा देवे तोची बळकाविले स्थळ तुक्याचे सकळ चिन्हे त्याची. 6-7 चरणांचा अभंग आहे. प्रत्यक्षात पहा, मला नंबर किती आहे ठाऊक नाही, तर भक्त अनुकूल किंवा प्रतिकूल स्थिती ही भगवंताची भेट समजतात. आणि आपल्या सुखाचं मूळ गोष्ट जर कुठं दडली असेल, जर आमच्या आयुष्यात घडणारे अनुकूल आणि प्रतिकूल प्रसंग हे भगवंताचे प्रसाद म्हणून ज्यांनी स्वीकारलेत, भगवंताची इच्छा म्हणून स्वीकारलेत, त्यांचं आयुष्य ते जीवनमुक्त ठरलेतच. काहीही हो, त्या ठिकाणी मला माझ्या प्रिय असणाऱ्या परमेश्वरानं ही भेट दिलेली आहे. पाहुण्यांनी माझं असं केलं आणि नातलगानं माझे असं केलं म्हणून माझं बिघडलं आणि म्हणून माझं चांगलं झालं, या 2 गोष्टीतून बाहेर पडावं भक्तानं. म्हणून भगवंतानं जे दिलेलं आहे ते योग्य नाही तर अधिक योग्य असं समजलं पाहिजे. जनरली काय म्हणतो, देवानं दिले ते योग्य आहे बाबा, नुसतं योग्य नाही, अधिक योग्य आहे. आणि भगवंत माझ्या हिताची व्यवस्था पाहतात. आणि खरी गोष्ट म्हणून सुरुवातीला केली, जे दिलेलं असते ना सांभाळणं फार अवघड आहे, योगापेक्षा क्षम अवघड आहे. तुकाराम म्हणतात, कठीण योगा होनी क्षम ओकलिया होतो श्रम. श्रम होतोय बरं का, ओकलिया होतो श्रम. कठीण योगावनी क्षम. योगापेक्षा कठीण काय असेल तर क्षम आहे. ओकलिया होतो श्रम. बघा, मला बासुंदी खायची होती, श्रीखंड खायचं होतं, काय ते खाद्यपदार्थ उदाहरण म्हणून घेऊया आपण. खूप खूप खाल्लं, योग गळवून दिला ना देवानं. आता योग दिलाय खायचा, पण खाल्ल्यानंतर ते आत पचवण्याचं काम कोणी करायचं सांगा बघा. ओकाऱ्या सुरू झाल्या तर ओकलिया होतो श्रम, त्याचा त्रास होतो, क्षम सांभाळता येत नाही. म्हणून क्षम सांभाळणं फार कठीण आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची. योग येतो पण पचवणं अवघड आहे. खाणं सोपं आहे, पचवणं अवघड आहे. वाचणं सोपं आहे, चिंतन करणं अवघड आहे. ऐकणं सोपं आहे, मनात तसा दृढ निश्चय करून ऐकणं अवघड आहे. अर्थासहित श्रवण अवघड आहे. नुसतं ऐकणं, श्रवण सोपं आहे. म्हणून जे मिळालेलं असते ना, नहुष राजाचा विचार सांगितलाय भागवतामध्ये. नहुष माऊलींची पण उभी आहे. नहुष स्वर्गाधिपती झाला परी राहटी भांबावला. माऊलींची उभी आहे 18व्या अध्यायामध्ये. काय म्हणतात, नहुष स्वर्गापती झाला परी राहटी भांबावला, तो भुजंगत्व पावला नेनशी काय. तुला माहित आहे काय, अरे एवढं त्याला मिळालं होतं नहुषाला, किती यज्ञ करावे लागतात ते इंद्रपद मिळवायला. ते इंद्रपद मिळालं पण कुठं काहीतरी चुकला आणि भुजंगत्व प्राप्त झालं. म्हणजे नहुष स्वर्गाधिपती मिळाला पण टिकवता आलं नाही. म्हणून सद्बुद्धी टिकणं फार अवघड आहे. म्हणून परमेश्वराला सांगायचं, उपजला भाव तुमचे कृपे सिद्धी जावो. तुका म्हणे आता काही माझं आता मागणं काही उरलेलं नाही. ही सगळी गोष्ट जी आहे, उपजला भाऊ, तुमच्या सेवेचा भाव माझ्या मनामध्ये उपजला आहे. तुमची कृपे सिद्धी जावो. तुम्ही अशी कृपा करा की नाम घेण्याची इच्छा निर्माण केली ना माझ्या मनामध्ये, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करण्याचं माऊली तुम्ही माझ्या मनामध्ये भरवले ना, तर ही कृपा अशीच राहू दे आणि माझ्याकडून सतत माऊलींच्या ज्ञानेश्वरीचा अभ्यास होऊ दे.
ह्याला म्हणणं उपजला भाव तुमचे कृपेशी जावो, तुझीच कृपा लागेल. देण्यासाठी जशी तुझी कृपा लागते तशी ती सांभाळण्यासाठी तुझी कृपा लागते. जे काही मला नको होतं ते न देण्यामध्ये जशी तुझी कृपा आहे, तसं माझं दिलेलं जे नको आहे मला ते नेण्यामध्ये सुद्धा तुझी कृपा आहे. तुला पाहिजे आहे ते घेऊन जा. तुला मला माझ्याकडे ठेवायचं आहे, रक्षण करायचं आहे, त्याचं रक्षण कर. मला जे तू द्यायचं आहेस ते मला तूच दे, आणि मला जे द्यायचे नाही ना ते मला देऊ नको. किती सुंदर विचार आहे. आणि हाच विचार आपण सतत आपल्या प्रपंचामध्ये सांभाळावं बरं काय. भले मोठे पंडित आपण झालो नाही आणि कुठली कीर्तन प्रवचन करता आली नाही, चिंतन जमली नाहीत, आयुष्य कमी पडलं, शास्त्र अभ्यासता आलं नाही, राहावं शास्त्र बाजूला, पण हे चिंतन डोक्यात ठेवलं पाहिजे. भगवंता मी तुझा भक्त आहे, जे तू माझ्यासाठी योग आणि क्षम करतोस ते मला माझ्यासाठी योग्य आहे असं समजलं पाहिजे. तर या माझी या साय ऐसा मनी जो जो धरती वाहो, तो तो घोडा लागे त्या देव, आणि दिदलिया निर्वाहो तोही मीच करी, त्याचा निर्वाह मीच करतो. वेळ संपलेले, आपल्याला थांबावं लागतं. आणि जरा चिंतन नंतर बघूया आपण. चिंतन करण्यासारखा अभंगी होता आणि योगक्षेमाचा अजूनही चिंतन करण्यासारखं आहे बरं काय. आपणही करा. मला जेवढं जमते ते बुद्धीची मर्यादा असते ना, त्यामुळे त्याच्यापेक्षा सांगता येत नाही, पण आपल्याकडे आहे तशी. आपण खूप मंडळी त्याचं चिंतन करत आहात. आपणही त्याच्यावरती आणि चिंतन करावं, त्या अभंगावर चिंतन करावं. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल विठ्ठल जय हरे, विठ्ठल 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 जय.